IBN लोकमतचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय योग्य वेळी हा पाण्याचा जागर या ठिकाणी केला। आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या पाणीदार माणसांचा सत्कार देखील आज या ठिकाणी आपण केला आहे। गेली 2-3 महिने दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न प्रचंड ऐरणीवर आला आणि त्यातच राष्ट्रीय माध्यमांनी त्याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे आमचं लातूर तर देशाची दुष्काळी राजधानी झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात या दुष्काळावर काम केलं पाहिजे अशा प्रकारची भावना देखील समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये तयार झाली। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाण्याचं नियोजन हे कशा प्रकारे झालं हे फार सांगण्याची आवश्यकता नाही, पण मला आठवतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहांच्या एकत्रित कार्यक्रमात सन्माननीय राजेंद्र सिंगजी आणि सुरेश खानापूरकरजी यांना पाण्यावर मार्गदर्शन करण्याकरता बोलवलं होतं आणि त्यावेळी राजेंद्र सिंगजींनी एक विषय त्या ठिकाणी मांडला आणि ते असं म्हणाले की एवढी मोठी जी इंटरव्हेन्शन्स तुम्ही महाराष्ट्रामध्ये केली, खूप धरणं बांधण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या पाण्याच्या नियोजनाची दिशा ही शेतकऱ्यांकरता नव्हती, ही सामान्यांकरता नव्हती, ती पाण्याकरताही नव्हती, तर तुमच्या पाण्याच्या नियोजनाची दिशा ही कंत्राटदारांकरता होती आणि त्यामुळे महाराष्ट्राची आज अशी अवस्था झाली आहे। आणि मला असं वाटतं की त्या एका वाक्याने खूप मोठी प्रेरणा त्यावेळी मला मिळाली आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राचं जलनियोजन हे योग्य प्रकारे झालं पाहिजे, किंबहुना केवळ मोठ्या धरणांच्या आधारावर नाही तर जे निसर्गाने आम्हाला दिलंय त्याचं संवर्धन करून आम्ही महाराष्ट्राचं जलनियोजन करू शकतो, ही बाब माझ्या डोक्यामध्ये पूर्णपणे अधोरेखित झाली आणि मग वेगवेगळ्या लोकांचं काम या ठिकाणी ज्यावेळेस बघितलं त्यावेळी असं लक्षात आलं की पोपटराव पवार आहेत, त्यांनी केलेलं काम असेल, अण्णांनी केलेलं काम असेल, सुरेशराव खानापूरकरांनी केलेलं काम असेल, डॉक्टर पोळांनी केलेलं काम असेल, हे प्रत्येक काम ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस असं लक्षात आलं की आम्हाला काही सोल्युशन शोधून काढण्याची आवश्यकता नाही आहे, ते वस्तुनिष्ठ जमिनीवर उपलब्ध आहेत आणि तशी काम आपल्याला करावी लागतील। मला आठवतं की मी 2012 मध्ये ज्यावेळेस आनंदवनात गेलो होतो त्यावेळेस विकासदादांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही एक यवतमाळ पॅटर्न तयार केलाय आणि या पॅटर्नच्या माध्यमातून आम्ही कशा प्रकारे दुष्काळ दूर करतोय। आणि म्हणून सरकारमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आम्ही पहिला निर्णय जर काही घेतला असेल तर जलसंधारणाच्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करायचे, पाणलोटाचं जे क्षेत्र आहे त्याला मूळ मानून त्याचा विकास करत जायचं आणि त्या माध्यमातून पाण्याचं नियोजन करायचं। आमचे प्रभाकर देशमुख या ठिकाणी आहेत, त्यांना आता आम्ही ग्रामविकासची मोठी जबाबदारी दिली आहे, पण जलसंधारण सचिव म्हणून वेगवेगळ्या ज्या योजना होत्या त्या योजना एकत्रित आणण्याचं काम आम्ही केलं। महाराष्ट्रामध्ये योजना नव्हत्या असं नाही, 14 योजना चालायच्या, पण एकाही योजनेचा दुसऱ्या योजनेशी समन्वय नव्हता। त्यामुळे आम्ही एकाला टोपी घालायचो, एकाला शर्ट घालायचो, एकाला पॅन्ट घालायचो, एकाला घड्याळ घालायचो आणि कोणीही तयार व्हायचं नाही, सगळा पैसा वाया जायचा अशी अवस्था होती। आणि म्हणून कॉन्व्हर्जन्स केला आणि हा कॉन्व्हर्जन्स करताना केवळ योजनांचा कॉन्व्हर्जन्स केला नाही तर कमांडचा देखील कॉन्व्हर्जन्स केला। आणि या ठिकाणी ज्यावेळी आपण कमांड ही एका माणसाच्या हातात देतो आणि
त्याला उत्तरदायी ठरवतो, तर कशा प्रकारे काम होऊ शकतं या ठिकाणी तुकाराम मुंडे याचं उदाहरण आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अधिकार दिले आणि या जलयुक्त शिवार योजनेकरता सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सगळ्या विभागाचं प्रमुख बनवून टाकलं आणि त्यातनं इतकं उत्तम काम झालं. आज आपण जर बघितलं असेल तर सोलापूरमध्ये म्हणजे अनेक जिल्ह्यांनी खूप उत्तम काम या ठिकाणी केलं, अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम जलयुक्त शिवारमध्ये केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं काम, बेसिक काम जे सोलापूरमध्ये तुकाराम मुंडे यांनी केलं, ते जे काही कंपार्टमेंट बंडिंगचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं, एरिया ट्रीटमेंटचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आज त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं सोलापूरमध्ये इतक्या अवर्षणाच्या अवस्थेत देखील अन्य ठिकाणी टँकरची संख्या वाढत असताना त्या ठिकाणी टँकरची संख्या आपण कमी करू शकलो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या माध्यमातनं आज राज्य सरकारने देखील ही भूमिका स्वीकारलेली आहे की जोपर्यंत आपण जलसंधारणावर भर देत नाही, अगदी खानापूरकरजींच्या भाषेत सांगायचं झालं तर पडणारा थेंबन थेंब जिरला पाहिजे, त्यामुळे चालणाऱ्या धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबणाऱ्या पाण्याला मुरवायला लावा. याच तत्वावर आधारित हे काम या ठिकाणी आपण सुरू केलं आहे. आणि मला आनंद आहे, ज्यावेळी मी जलयुक्त शिवार ही योजना सभागृहामध्ये मांडली त्यावेळी मी असं म्हणालो होतो की ही योजना जर सरकारी कार्यक्रम राहिला तर तो कधीच सफल होणार नाही. ही जनतेची पाण्याकरता लोकचळवळ झाली पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं ती लोकचळवळ त्या ठिकाणी झाली. आणि अण्णा हजारे असतील, पोपटरावजी असतील यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ दिली, ती खालपर्यंत नेण्यात आम्हाला मदत केली. आणि मी विशेष आभार मानेन माननीय राजेंद्र सिंगजी यांचे. मागच्या वर्षी कोणतंही निमंत्रण त्यांना कोणी दिलं नव्हतं, ते स्वतः या महाराष्ट्रामध्ये येऊन 3-4 महिने राहिले आणि त्यांचं नाव आणि त्यांचं कार्य असं आहे की त्यानंतर मात्र कोणाला सांगण्याची आवश्यकता पडली नाही. महाराष्ट्रातल्या किमान 15 जिल्ह्यांनी राजेंद्र सिंगजी यांना निमंत्रित करून त्यांचं मार्गदर्शन घेतलं. नदीचं पुनरुज्जीवन कसं केलं पाहिजे, विविध स्ट्रक्चर्सचं पुनरुज्जीवन कसं केलं पाहिजे या संदर्भात कार्यशाळा आयोजित झाल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं की त्यातनं मला असं वाटतं की लोकचळवळ खूप प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उभी राहिली. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आपल्याला या योजनेमध्ये मिळतोय, जलयुक्त शिवार हे तर एक नाव आहे, हा एक कॉन्सेप्ट आहे. याच्या अंतर्गत आमचं मत असं आहे की ज्याला ज्याला ज्या ज्या प्रकारे काम करता येईल, आपलं कॉन्ट्रीब्युशन देता येईल, त्यांनी ते दिलंय, ते दिलं पाहिजे, ते देत आहेत. आणि आता तर ही अधिक आनंदाची गोष्ट आहे की सरकारच्या पलीकडे गेली आहे. ही आता लोक स्वतःहून करतायत आणि याचं श्रेय देखील हे जनतेचंच आहे. सरकार एवढं काम करू शकत नाही. मला असं वाटतं की आज ही जी लोकचळवळ एक उभी राहिली आहे ही अधिक आपल्याला कशा प्रकारे जनतेमध्ये रुजवता येईल. म्हणजे डॉक्टर पोळ यांनी सांगितलं, मी ते बघितलं, त्यांचं मागच्या काळात एक व्हिडिओ देखील बघितला की 40 माणसं अक्षरशः म्हणजे शब्द योग्य नाही पण वेड्यासारखी रोज सकाळी त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि एवढं प्रचंड काम करू शकतात. अशी अनेक माणसं आहेत की जी खऱ्या अर्थानं हे काम करतायत. आवश्यकता कशाची आहे? प्रेरणेची आवश्यकता आहे. एकदा प्रेरणा मिळाली आणि मला असं वाटतं की आज ज्या लोकांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं आहे या सगळ्या लोकांनी ही प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही प्रेरणा मिळणार आहे. एकदा मनुष्यातलं पौरुष जागृत झालं की त्याला थांबावं लागत नाही, त्याला सांगावं लागत नाही, तोच परिवर्तन घडवतो. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र त्या दिशेने चालला आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला हे पाण्याचं महत्त्व कळालेलं आहे. आज कोकणामधल्या नद्यांचं पुनरुज्जीवन या ठिकाणी करण्याचं काम राजेंद्र सिंगजींच्या नेतृत्वामध्ये आमच्या संजय यादवरावांनी त्या ठिकाणी सुरू केलं आणि इतक्या चांगल्या प्रमाणात ते काम आज त्या ठिकाणी हातामध्ये घेण्यात आलेलं आहे. मी खरं म्हणजे पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एकेका व्यक्तीचं जर नाव घेतलं आणि मी आपल्याला सांगतो, आपण तर खूप चांगल्या लोकांचा सन्मान या ठिकाणी केलाच, त्यांचं काम मोठंच आहे,
पण आज पाण्याच्या क्षेत्रात या सगळ्यांच्या प्रेरणेने जे लोक उतरलेली आहेत आणि इतकं चांगलं काम करतायत, पुढच्या वर्षी तुम्हाला 10-12 सन्मान करून चालणार नाही, ते लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी माझे 3 तास घ्या आणि किमान 100 सन्मान तुम्हाला करावे लागतील. इतकं उत्तम काम या क्षेत्रामध्ये आज लोक करतायत. आणि गोष्ट खरी आहे की पाण्याचा पुनर्वापर विशेषतः शहरांच्या संदर्भात सांगितलं, जोपर्यंत आम्ही तो करणार नाही, आज आपण हा निर्णय केला की शहरातलं जेवढं सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. आज आमचे नदी नाले खराब का झाले? आमचे नदी नाले खराब झाले ते काही कारखान्यांमुळे नाही. कारखान्यांचं प्रदूषण नदी नाल्यांमध्ये 10% आहे आणि 90% प्रदूषण हे शहरांचं आहे. शहरांचं सगळं सांडपाणी कचरा हा नदी नाल्यांमध्ये चाललाय आणि आमचे सगळे जलस्रोत तो प्रदूषित करतोय. आणि म्हणून जोपर्यंत या पाण्यावर आम्ही पूर्णपणे प्रक्रिया करणार नाही, आणि म्हणून राज्यामध्ये आम्ही निर्णय घेतला आणि जास्तीत जास्त निधी हा नगरपालिकांना, महानगरपालिकांना पाण्यावर प्रक्रिया करण्याकरता उपलब्ध करून द्यायचा. आणि नुसतं प्रक्रिया करून चालणार नाही, त्याचं एक मॉडेल आपल्याला उभं करावं लागेल. आणि त्या दृष्टीने हा निर्णय केला की औष्णिक विद्युत केंद्र असतील किंवा MIDC असतील, यांनी त्यांच्या 25-50 किलोमीटरच्या एरियातलं जे पाणी ट्रीटेड आहे ते ट्रीटेड पाणीच त्यांनी वापरलं पाहिजे, अशा प्रकारचं बंधन आपण त्यांच्यावर टाकतो. आज मोठ्या प्रमाणात आमचं जे फ्रेश पाणी आहे हे सगळं पाणी MIDCला जातं. आज आमच्या औष्णिक विद्युत केंद्रांना सगळं आमचं चांगलं पाणी त्या ठिकाणी जातं. आणि एक प्रयोग आम्ही नागपूरला केला, आज नागपूरचा प्रयोग यशस्वी होतोय. दुसरा प्रयोग आता सोलापूरला सुरू केलाय. तुकारामने त्या ठिकाणी NTPC करता जे पाणी चाललं होतं, म्हणजे आम्ही ज्यावेळेस उजनीतनं 5 TMC पाणी सोडतो, अर्धा TMC पाणी सोलापूरला मिळतं. 4.5 TMC पाणी हे कोणीतरी वापरतं किंवा वाया जातं. आणि हे जर पाणी आपण योग्य प्रकारे वापरू शकलो तर त्यात किती मोठ्या प्रमाणात आपण सिंचनाकरता त्याचा उपयोग करू शकू. आणि म्हणून एक छोटासा प्रयोग त्याच्यामध्ये केला की NTPCला जाणारी जी पाईपलाईन आहे, आम्ही असा निर्णय केला, केंद्रीय मंत्र्यांशी बोललो आणि त्यांनी मान्यता केली. आम्ही त्यांना सांगितलं की तुमची पाईपलाईन NTPCची सोलापूरला चालली आहे, त्यातनं पाणी सोलापूर महानगरपालिकेला द्या आणि महानगरपालिका वापरलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला ट्रीट करून देईल, ते तुम्ही NTPC करता वापरा. त्याला त्यांनी मान्यता दिली. तुकारामने अतिशय वेगानं ते काम हातामध्ये घेतलं. मला असं वाटतं येत्या महिन्याभरामध्ये पाईपलाईनचं काम पूर्ण होईल. त्यानंतर त्याचं कलेक्शनचं जे काही काम आहे ते आणि त्याची टर्शरी ट्रीटमेंट जी करायची आहे त्याचं काम हे हातामध्ये घेतल्यानंतर आज जे फ्रेश पाणी आपण देत होतो किंवा हे जे 5 MLD पाणी देत होतो त्याच्याऐवजी आपल्याला अर्ध्या MLD पाण्यामध्ये ते काम या ठिकाणी होणार आहे. आणि त्या माध्यमातून आपण शेतकऱ्याच्या सिंचनाकरता अधिक पाणी उपलब्ध करून देऊ आणि पाण्याचा पुनर्वापर करून आपण आपला औष्णिक जे वीज केंद्र आहे ते देखील चालवू. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी कराव्या लागणार आहे. खरं म्हणजे आता तुकाराम मुंडे यांना आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचं त्या ठिकाणी आयुक्त केलं आहे आणि त्यांना आजच माझी पहिली अपेक्षा सांगतो की नवी मुंबई महानगरपालिका 100 MLD ट्रीटेड पाणी हे समुद्रात सोडत आहे. मला असं वाटतं की इट इज अ क्रिमिनल वेस्ट. त्यामुळे हे 100 MLD पाणी जे समुद्रात चाललेलं आहे याचं टर्शरी ट्रीटमेंट करून ते पाणी जर आम्ही MIDCला दिलं आणि आज MIDCच्या धरणातनं सगळं पाणी आपण MMR रिजनमध्ये येतोय आणि त्याचं भांडण चाललेलं आहे, मारामाऱ्या चालल्या आहेत. आज ठाण्यामध्ये पाण्याचा कट लावलाय, मीरा भाईंदरला पाण्याचा कट लावलाय, कल्याण डोंबिवलीला पाण्याचा कट लावलाय. त्यामुळे ते पाणी आम्ही या ठिकाणी जर वापरू शकलो तर जे पाण्याच्या पुनर्वापराचा आपण या ठिकाणी विचार करतोय तो विचार निश्चितपणे आपल्याला अंमलात आणता येईल. मला असं वाटतं की पाण्याच्या नियोजनाची एक नवीन दिशा या ठिकाणी राज्य सरकारने हातामध्ये घेतली आहे. आणि मला विश्वास आहे, कोणीतरी या ठिकाणी सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरचा शाश्वत उपाय काय आहे, तर तो हाच उपाय आहे की त्याला आपण जोपर्यंत मॉइश्चर सिक्युरिटी देणार नाही, जोपर्यंत त्याला सिंचनाची व्यवस्था आपण देणार नाही, त्याच्या शेतीला आपण पाणी देणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकत नाही. त्यामुळे आपल्यासमोर 2 आव्हानं आहेत. एक आव्हान आहे ज्या शेतकऱ्याला सिंचन मिळालं नाही त्याला सिंचन उपलब्ध करून द्यायचं. त्याकरता आपण या विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करून त्या माध्यमातून आपले जलस्रोत जे आहेत ते पुनरुज्जीवित करून आणि पाण्याचं पुनर्भरण करून आपण पाणी म्हणजे केवळ बँकेतनं काढायचं नाही तर बँकेत टाकायचं देखील, अशा माध्यमातून त्यांना पाणी देऊ. एकीकडे हे आव्हान आहे आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी पाण्याचा अनिर्बद्ध वापर हा आपण करतोय त्या ठिकाणी आपण ड्रिप सारख्या, मायक्रो इरिगेशन सारख्या गोष्टी या ठिकाणी घेऊन मग ऊसाचं असेल किंवा वेगवेगळ्या पिकांकरता ज्या पाण्याचा वापर आहे याच्यामधलं ऑप्टिमायझेशन आपल्याला कसं करता येईल याचा देखील प्रयत्न आपल्याला करावा लागेल. त्या दिशेनं राज्य सरकार निश्चितपणे हा प्रयत्न करेल, हा विश्वास आज या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो. आणि दुष्काळ मुक्तीचा मार्ग
या सगळ्या मंडळींनी जे केलेलं काम आहे तोच दुष्काळ मुक्तीचा मार्ग आहे। मोठी धरणं ही आवश्यक आहेत, ती अनावश्यक नाही आहेत, पण त्याच्यातनं दुष्काळ मुक्ती कधी होणार नाही। दुष्काळ मुक्ती जर करायची असेल तर या छोट्या छोट्या इंटरव्हेन्शन मधनं दुष्काळ मुक्ती होईल आणि त्याकरता निश्चितपणे आपण सगळे मिळून प्रयत्न करू। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ठिकाणी मी आव्हान करतो की आता ही पाण्याची लोक चळवळ सुरू झाली आहे, या चळवळीमध्ये आपण सगळे सहभागी व्हा। आपण सहभागी झालात तर येत्या 4-5 वर्षांमध्ये महाराष्ट्रात देशातलं पहिलं दुष्काळमुक्त राज्य असेल आणि त्याचं सगळं श्रेय हे महाराष्ट्रातल्या जनतेचं असेल, एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि IBN लोकमतचं या ठिकाणी अभिनंदन करून आभार मानतो। अतिशय उत्तम कार्यक्रम आपण घेतलात त्याबद्दल आपलं अभिनंदन, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।